मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील अनेक जलदुर्ग पाहिले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा सिद्धीने बांधले. पण आज मी तुम्हाला अशा एका अनोख्या किल्ल्यावर घेऊन चाललो आहे जो एका बाजूने पोर्तुगीज संस्कृतीची साक्ष देतो तर दुसऱ्या बाजूने मराठ्याच्या असीम शौर्याची कथा सांगतो. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कुंडलिका नदीचा संगम. आपण आलो आहोत अलिबाग जवळील कोर्लाई किल्ला. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात कोर्लाई नावाच्या एका छोट्या कोळी गावात आहे. अलिबागवरून मुरुड जंजिऱ्याकडे जाताना प्रसिद्ध रेवदंड पूल लागतो. हा पूल ओलांडताच उजव्या बाजूला कोर्लाई गावाचा रस्ता लागतो. मुंबईपासून हे अंतर साधारण 120 किलोमीटर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील इतर जलदुर्गाप्रमाणे इथे जाण्यासाठी बोट पकडावी लागत नाही, तर तुम्ही गाडी थेट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लाईट हाऊस पर्यंत नेऊ शकता. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितार रायडर मध्ये. हे आहे कोर्लाई गाव. त्याच्या बाजूला इथे आहे लाईट हाऊस, पाठीमागे माझ्या अथांग समुद्र आणि हा आहे कोर्लाई किल्ला. सो आज आपण आलोय कोर्लाई किल्ल्यावरती. कोर्लाई किल्ल्यावरच्या सगळ्या वास्तू आपण एक्सप्लोअर करून खाली उतरणार आहे आणि त्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. सो चला बघूया, आपण आज कोर्लाईचा प्रवास करूया. ऍक्च्युली हा इथून पायवाट आहे, म्हणजे जिथे लाईट हाऊस आहे लाईट हाऊसच्या बाजूनेच पायवाट गेलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तिथे गावामध्ये मेन ठिकाणी तिथून पण एक पायवाट गेलेली आहे. किल्ला 9 वाजता उघडतो, पण या पायवाटेने वरती जर गेलो आपण तर डायरेक्ट आपण जाऊ शकतो. थोडं मी लवकर आलोय, 8, 8:15, 8:30च्या आसपास. सो आपण आजचा जो ट्रेक चालू करतोय या पायवाटेने चालू करतोय. आपली गाडी इथे पार्क केलेली आहे. हेल्मेट वगैरे मी लॉक करून ठेवलेलं आहे आणि हँडल लॉक करून ठेवलेलं आहे आणि आता मी निघतोय टुवर्ड्स कोर्लाई किल्ला. हा संपूर्ण किल्ला आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या गेटने आपण वरती आलो, म्हणजेच ज्या ठिकाणी लाईट हाऊस आहे तो एंट्रन्स हा तिथे आहे. तिथून आपण वरती आलोय. त्यानंतर इथे या बाजूला आपल्याला दिसतोय हा एक दरवाजा. दोन्ही बाजूला देवड्या आहेत आणि याचा मार्ग डायरेक्ट जातो समुद्रामध्ये. तुम्हाला मी देवड्या दाखवतो. ही आहे पहिली देवडी. देवडी असू शकेल, बुरुज असू शकेल. हा मला वाटलं दुमजली बुरुज होता हा. हे बघा, इथून आपल्याला असं दिसेल की इथे खांब होते असतील त्यावेळेचे पूर्ण परिच्यामध्ये, आणि वरून सुद्धा तोफा बिफा टाकल्या जात असतील. हा एक झाला बुरुज. ही दुसरी एक देवडी आहे. जंग्या फंजास दोन्ही बाजूला आहेत. इकडे पण आहे, इकडे पण आहे, म्हणजे तोफा डागायला त्यांना बरं पडतं इथून. आणि त्यानंतर हा मार्ग जो ओपन झालाय तो समुद्रामध्ये झालाय. हा आहे दरवाजा. अजून पण बऱ्यापैकी मजबूती धरून आहे आणि त्याचा मार्ग डायरेक्ट गेलेला आहे खालती समुद्रामध्ये. सो आपण खाली उतरूया, खाली जाऊया तिथपर्यंत आणि तिथून पुन्हा वरती येऊया. बघूया कसा काय मार्ग आहे. वाट चालावी चालावी. ओके, इकडे सुद्धा तटबंदी बुरुज आहेत. तिथे तोफ सुद्धा आहे एक. हा एक बुरुज आहे इथला. आपल्याला तिथे लाईट हाऊस दिसतं त्या बाजूला, आणि इथून आपल्याला काय दिसतंय तर आपण खाली उतरूया. इथे बघूया इथे कसं. अरे, खालपर्यंत किल्ला आहे. हो हो, इथला पायरी मार्ग पूर्ण तुटलाय, त्यामुळे आपल्याला इथून जायचंय. बुरुज पूर्ण ढासळलेला आहे आणि ही इथे तोफ आहे एक. जतन नाही केले जात तोफे तफेंचं. त्यानंतर या बाजूला सुद्धा एक तोफ आहे, दाखवतो मी तुम्हाला. हा बुरुज आहे, या बुरुजावरची ही एक तोफ. ही एक तोफ आहे
आणि इथून बघा अप्रतिम नजारा दिसतो आपल्याला, पूर्ण समुद्र किनारा, समुद्र. आपण इथून खाली जाऊया. इथे पण एक तोफ आहे, या बाजूला एक इथे तोफ. हा दरवाजा. आपण दरवाजातून बाहेरच्या बाजूला येऊया. ओके, बाहेरच्या बाजूला आल्यानंतर इथून बघा, आता मी खाली उतरत नाही, इथून आहे ती पूर्ण तटबंदी आहे तिकडे त्या बाजूला. नाही, आपण उतरूयाच खाली, बघूया खाली काय आहे ते. इथून पायऱ्या आहेत उतरायला, आपण इथून खाली जाऊया. ऍक्च्युली काही गरमीचे दिवस आहेत ना, त्यामुळे थोडं जास्त हीट आहे. ठीक आहे. खूप छान किल्ला आहे हा. खरंच एकदा यावं इथे, कारण बघा हे, आपण पहिले इथे जाऊया. डायरेक्ट समुद्राला भेटलेलं आहे. हा इथला एक दरवाजा आहे, त्या बाजूला पण दरवाजा असेल बहुतेक. हो, वा, खूप छान आहे. हा एक दरवाजा. अथांग समुद्र. वा 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 वा, काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. हा इथला एक बुरुज आहे. आपण आतल्या बाजूला जाऊया पुन्हा. इथला एक सगळ्यात महत्वाचा पार्ट दाखवतो तुम्हाला मी. इथे बघा, छोट्या छोट्या खोल्या बनवल्यात सुंदर अशा. इथे एक आहे, त्याच्या बाजूला पण बहुतेक असणार. हे बघा, इथे सुद्धा एक आहे, या बाजूला. अशी सर्व ठिकाणी छोट्या खोल्या बनवल्यात. विश्रांतीची जागा असू शकते ही. इथे सुद्धा एक आहे, या बाजूला सुद्धा आहे. खूप सुंदर आहे. या बाजूला सुद्धा आहे. इथं राहायला छोटे छोटे जागा बनवलेल्या आहेत, राहायच्याच असतील बहुतेक असं मला वाटतंय. मला पण आयडिया नाही, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा. हे आहेत, त्याच्या बाजूला 1 2 3 4 तोफा आहेत या बुरुजावर. आणि किती सुंदर बुरुज आहे बघा. थोडं ढासळलेलं आहे. बाजूला डायरेक्ट समुद्र किनारा, डायरेक्ट समुद्राचं पाणी. तिथे पण काहीतरी आहे, पण तिकडून ते सगळं पडीक झालेलं आहे. आता इथून आपल्याला जायचं, या बाजूला दरवाजा आहे बहुतेक, जो मेन दरवाजा इथला. हा इथल्या गाड्याचा समुद्र किनाऱ्या इकडचा पहिला दरवाजा. त्याच्यानंतर आपण मगाशी जो बघितला तो दुसरा दरवाजा. गडदेवता इथेच आहेत. इथून येणाऱ्या बोटी बहुतेक इथे लागत असतील त्यावेळेला. हा, अमेझिंग, सुंदर. ओके, हे असं काहीतरी इथे बनवलेलं आहे. त्या काळामध्ये काय होतं असेल कोणास ठाऊक. सुंदर आहे पण किल्ला. चला, तर आता आपण इथून दुसरीकडे कुठे जायला रस्ता नाही आहे आपल्याला. सो ही एक पायवाट खाली उतरते इथून आहे. गरम होतंय मला ऍक्च्युली. ही इथून खाली उतरली आहे आणि मला वाटतं ती तिकडे जायला रस्ता आहे त्या बाजूला. ठीक आहे, आपण आता पुन्हा वरती जाऊया, पहिल्या दुसऱ्या दरवाजाकडे, जिथून आपण ट्रेक सुरुवात केली, म्हणजे त्या दरवाजाकडे. चला तर मग. हा किल्ला 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीच्या परवानगीने पोर्तुगीजांनी बांधायला घेतला. सुरुवातीला इथे फक्त लाकडी बुरुज होता.
पण 1594 मध्ये पोर्तुगीजांनी याचा एक अभेद्य दगडी किल्ल्यात रूपांतर केले. हा किल्ला इतका मजबूत होता की इथे तब्बल 8,000 सैनिक आणि 70 तोफा तैनात असायच्या. पण हा इतिहास इथेच थांबत नाही. 1739 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांचा पराभव केला आणि हा किल्ला म्हणजेच कोर्लाई किल्ला मराठ्यांच्या स्वराज्यात सामील केला. मराठ्यांनी याचे नाव बदलून मुरुडचा मोरो किल्ला किंवा कोर्लाई असे ठेवले. पुढे 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. बरं, आपण समुद्राकडचा दुसरा जो दरवाजा आहे त्या बाजूला तिकडून वरती आलो. वरती आल्यानंतर हा इथे एक बुरुज लागला. या बाजूला एक बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. खूप मोठी तोफ आहे. सगळ्यांपेक्षा मला वाटतं मोठी तोफ हीच आहे. ही तोफ आहे. इथून हा अथांग पसरलेला समुद्र आणि हा आहे तिसरा दरवाजा. समुद्राकडून वरती आल्यानंतर हा इथे पण दरवाजा होता असेल. हा एक दरवाजा, पण आपण पहिला तिकडचा दुसरा हा आणि हा तिसरा असं काउंट करूया. हा तिसरा दरवाजा आणि तिसऱ्या दरवाजानंतर आपण पुढे गेल्यानंतर पुढे चौथा दरवाजा सुद्धा आहे. ओके, इथे देवडी वगैरे नाहीये. हा पूर्ण बुरुज आहे. या बाजूला बघू शकतो हा एक बुरुज आहे. त्या बाजूला पण सेम बुरुज आहे आणि ते तिकडे लाईट हाऊस. आपण गाडी पार्क तिकडे केलेली आहे. तिकडचा दरवाजा अजून उघडला नाही आपण. तर काय माहिती उघडतात की नाही. मला कसं जावं लागेल मग उतरायला. उतरून पुन्हा विचारूया आपण तिथे. तो त्या बाजूला तिसरा दरवाजा मला दाखवतो. त्या बाजूला तिसरा दरवाजानंतर समुद्र किनाऱ्यापासून तिसरा दरवाजा आणि हा माझ्या पाठीमागे आहे चौथा दरवाजा. म्हणजे बऱ्यापैकी याची तटबंदी खूप मोठी राहिलेली आहे. तिथून आपल्याला दिसतं सुद्धा आहे बघा. त्या बाजूला एक तोफ आहे. ती तोफ डायरेक्ट एंट्रन्सवर हे केलेली आहे, निशाणा ठेवला याचा. या गेटमधून आपण आतमध्ये जाऊया. ओके, वाव. इथे गडदेवता सुद्धा आहेत. हा इथे काय ते आपण बघूया पहिला. ओके, हा एक बुरुज आहे. या बुरुजावर 2 तोफा आहेत. आता तुम्हाला खालून दाखवली ती ही तोफ. त्याच्या बाजूला ही तोफ गाड्यावर असलेली एक तोफ. थोडं मेंटेन केलं ना हा किल्ला तर खूप सुंदर होऊन जाईल. अथांग पसरलेला समुद्र खूप सुंदर आहे. ओके, हे बघा इथून. चला इथून खाली उतरूया. गडदेवताचं दर्शन घेऊया. तिकडे पण त्या बाजूला पण बुरुज आहेत बहुतेक. हा पूर्ण परिसर आहे. त्या टोकापर्यंत आपल्याला जायचं आहे. जसा त्या बाजूला तो बुरुज तसा या बाजूला सुद्धा बुरुज आहे. या बुरुजावर पण बहुतेक तोफा असायला पाहिजे. हो, इथे सुद्धा एक मोठी तोफ आहे. ही इथे एक मोठी तोफ. इथून ही तटबंदी आहे. आपण या तटबंदीवरून खाली उतरूया. इथून बुरुजावरून या. ऍक्च्युली इथून रस्ता आहे जायला. आपण जाऊया तिथे. त्या दुसऱ्या बुरुजावर जायला रस्ता आहे. आपण या तटबंदीवरून चालत आल्यानंतर या बुरुजावर टोटल 4 तोफा आहेत. एक तोफगाड्यावरती तोफ आहे. या 2 तोफा या अशाच ठेवलेल्या आहेत जमिनीवरती आणि त्या बाजूला एक तोफ आहे. मला वाटतं ही जागा होती या तोफेची. तुटून खाली पडले. त्यानंतर आपण गडदेवताला बघूया. इथे मला वाटतं इथून खाली जायला लागेल मला. हो, इथून खाली जावं लागेल.
भारी ऊन आहे. या बुरुजावर मी आता होतो. या बुरुजावर मी खाली उतरल्यानंतर हा एक छोटा परिसर आहे. गडदेवता आहे, तुळशी वृंदावन आहे आणि इथे पिण्याचा पाण्याचा टाका आहे. हे खूप सुंदर आहे ॲक्च्युली. हे बघायला पाहिजे आपल्याला, कारण इथे समुद्राच्या मधोमध बरोबर गोड्या पाण्याचं टाकं खूप सुंदर आहे बघा. मी तुम्हाला समोरून दाखवतो. पाणी काढायचं साधन पण ठेवलेलं आहे इथे. या बाजूला सुद्धा इवन आहे. स्वच्छ पाणी एकदम. तसंच या ठिकाणी इथे होल आहे एक पाणी काढण्यासाठी. त्यानंतर तिथे एक आहे. आपण गडदेवताचं दर्शन घेऊया. शिवलिंग आहे, शंकर भगवान आहेत. समोर आपल्याला नंदी दिसतोय. समोर नंदी आहेत, शिवलिंग आहे आणि एक छोटंसं सुंदर असं रंगवलेलं मंदिर दिसतं आपल्याला. मी तुम्हाला समोरून दाखवतो मंदिर. एक महत्वाची गोष्ट, किल्ल्यावर जे पाणी आहे ते आपण पितोय कारण ऑलरेडी आपण वॉटर बॉटल कॅरी नाही केलेत. 2 मित्र भेटले आपल्या मुंबईचे आहेत, घाटकोपरचे आहेत. पाणी काढतायत, पाणी प्यायचा प्लॅन आहे आपला. वाव, अमेझिंग पाणी आहे. अरे यार, थँक्यू व्हेरी मच खरंच. आय स्वेअर खूप सुंदर यार, थँक्यू. गडदेवता बघितलं, तुळशी वृंदावन बघितलं, इथे आपण पाणी प्यालो आणि हा आता एक दरवाजा आहे. इथून आपण जातोय पुढे. या बाजूला काय काय असतो ते आपण बघूया. या बाजूला एक दरवाजा दिसतो आपल्याला. हो हो, या बाजूला खाली जायला एक रस्ता आहे. इथे एक मोठी इमारत आहे, पडक्या वास्तू आहेत जे त्याचे चौथरेच फक्त बाकी राहिले आहेत. ही एक मोठी वास्तू आहे आणि त्या बाजूला आहे. सो आपण इथून पहिलं खाली बघूया, हा दरवाजा बघून येऊया. अमेझिंग वास्तू आहे, अमेझिंग दरवाजा. ओके, हा ओके, इथे काहीच नाही लिहिलंय. खूप मोठा दरवाजा आहे. तटबंदी अजून पण बऱ्यापैकी शाबूत आहे. हा कुठल्या गावातून वगैरे येत असेल. दुसरा तिकडचा एक झाला, समुद्राकडचा एक दरवाजा झाला मेन. हा इकडचा मेन खालती उतरायला दरवाजा झाला दुसरा. आणि मेन दुसरा आता जो आपण थर्ड दरवाजाच्या इकडे जातोय तो एक तिसरा दरवाजा. ह्या इथे एक वास्तू आहे, ही एक इथे वास्तू आहे, ही इथे एक मोठी वास्तू आहे. हे वाडे वगैरे असू शकतील. आता हे काय आहे ते कळून येत नाही मला. सुंदर आणि मोठी वास्तू आहे ही. किल्ल्याच्या सर्वोच्च भागाकडे जाताना आपल्याला एक भव्य पोर्तुगीज चर्च दिसते. आज याचे छप्पर उरलेले नाही, पण याच्या उंच भिंती आणि कमानी पाहून त्या काळातील वास्तुकलेची भव्यता लक्षात येते. चर्चच्या आत उभे राहून जेव्हा आपण समोर पाहतो तेव्हा खिडकीतून समुद्राचे पाणी आणि आकाशाची निळाई एक सुंदर फ्रेम मध्ये दिसते. इथून आपण पुढे गेलो
तर तिथे एक दरवाजा आहे, तो एक दरवाजा तिथे. या दरवाजातून आपण आत जाऊया. हा चुना आहे बघा, चुना साठवून ठेवलाय. ओके, असू शकेल ना. इथे आतमध्ये आहे चुन्याच्या गोणीज आहेत. या बाजूला पण इथे होत्या, ते संपल्यात बहुतेक सगळ्या. या दरवाजातून आपण आत जाऊया. ओके, मेन आपण या ठिकाणी पोहोचलो, ज्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला तोफा दिसतात. इकडे तोफा आहेत, तिथपर्यंत तोफा आहेत. हे असे 2 बुरुज आहेत इथे. एक त्या बाजूला आहे, तो आतमध्ये गेलेला, हा भगव्याचा स्तंभ आहे. आणि हा इथे एक बुरुज आहे. खूप सुंदर हवा आहे इथे. लाईट हाऊस त्या बाजूला. आणि मला वाटतं हा रस्ता आहे का यायला, बहुतेक असू शकेल. बघतो मी आता इथं रस्ता कुठे आहे तो ऍक्च्युली. किती सुंदर आहे ना, अथांग पसरलेला समुद्र. मी त्या मागच्या टोकाला जाऊन आलो, तिथे तोफा आहेत, भगवा आहे, म्हणजे भगव्याचा स्तंभ आहे. या इथे सगळ्या इमारती आहेत. त्याच्या पुढे गेलो की आपण तुळशी वृंदावन, गडदेवता आणि पाण्याचे टाके, गोड्या पाण्याचं टाकं, हे सगळं बघितलं. त्याच्या पुढे सगळे दरवाजे आहेत. हा जो इथला जो मेन दरवाजा आहे ना, हा दरवाजा बहुतेक मला असं वाटतं, मगाशी मी खाली गेलो आणि सांगितलं कुठल्या तरी गावातून आला असेल, पण हा कोरलाई गावातून आलेला बहुतेक दरवाजा असू शकेल. मेन कोरलाई गावातून आलेला मार्ग असू शकेल. सो हा इथपर्यंत आहे. आणि नंतर त्या बाजूला तिकडे कोणताही मार्ग नाही आहे, म्हणजे येण्याचा मार्ग नाही आहे. सो हा समुद्राकडून येणारा तो रस्ता आणि हा कोरलाईकडून येणारा हा रस्ता, असे 2 मार्ग. जवळजवळ आपला संपूर्ण किल्ला फिरून झालाय आता. तो तिकडे पहिला नाही दुसरा दरवाजा, त्याच्या खालती पण एक दरवाजा आहे. आणि आपण तिथून वरती चढलोय. सो बाकी पूर्ण किल्ला बघितला आपण. किल्ल्यावरच्या वास्तू, जसं ह्या दरवाजा, तटबंदी, समुद्रालगत असलेली तटबंदी अप्रतिम आहे, सुंदर आहे. सर्व ठिकाणी तोफा आहेत, गडदेवता आहे, पुन्हा तुळशी वृंदावन आहे. इथे गोड पाण्याचं टाका आहे आतमध्ये खालती. तोफासाठी त्या साईडला पूर्ण 2 बुरुज आहेत. आणि बाकी येणारा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे. गड किल्ल्यासाठी इथे स्टेसाठी खूप सुंदर आहे, कारण बाजूला पूर्ण समुद्र आहे. सूर्योदय सूर्यास्त अप्रतिम एकदम काउंट होईल इथे. सो ते जर मिळालं तर अतिउत्तम, पण आपल्याला काय आता चान्स नाही आहे. आज आता मी इथून आजची गडफेरी माझी इथं संपवतोय, पूर्ण करतोय. इथून आता मी खालून त्या माझ्या मित्रांबरोबर निघून जातोय आणि नंतर मी जाणार आहे आपल्या मुंबईसाठी प्रवास पुन्हा सुरू करतोय. सो माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही जरूर कळवा मला. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय तुमच्या कमेंट असतील किंवा मला याच्यापेक्षा जास्त जर काय माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट करून पास करा. मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.